नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती 2023 साठी महत्त्वाचा असणारा एक प्रश्नसंच पाहत आहोत। यामध्ये आपण टोटल पहा 26 जनरल नॉलेजचे प्रश्न घेतलेले आहेत। मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत आपल्याला तलाठी भरती 2019 या वर्षी विचारण्यात आलेले हे प्रश्न आहेत आणि हे सर्व जे प्रश्न आहेत ते इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत। यामध्ये पहा करंट अफेअर्स 2022 या वर्षी देखील प्रश्न काही आपण ऍड केलेले आहेत। मित्रांनो, लक्षात ठेवायचे यामध्ये फक्त आपण सामान्य ज्ञानचे प्रश्न घेतलेले आहेत आणि हा आपला जवळपास 19वा व्हिडिओ असणार आहे। यापूर्वी आपण 18 व्हिडिओ जे घेतलेले आहेत त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ते देखील व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत। हे जे प्रश्न आहेत पहा, हे आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्री मध्ये दिली जाईल। सोबतच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी जोडशब्द नसलेला शब्द ओळखा। प्रश्नाचं जर मित्रांनो उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देऊ शकता, कारण यामध्येच आपलं पहा रिव्हिजन देखील होऊन जाईल। तर खालीलपैकी जोडशब्द कोणता नाही असा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4। तर गारवेल हा जो शब्द आहे हा जोड शब्द नाही। लक्षात ठेवा, जोड शब्द म्हणजे दोन शब्द हे रायमिंग मध्ये येणार आहे। तर पहा, साफ सफाई हा झाला जोड शब्द, तसा साजरा गोजिरा हा देखील जोड शब्द आहे, लाकूड फाटा हा देखील जोड शब्द आहे। पहा, या पद्धतीने जोड शब्द असतात आणि गारवेल हा जो आहे हा जोड शब्द येत नाही। ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न दुसरा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी 2017 या वर्षामध्ये स्वच्छ शक्ती कार्यक्रमाच्या पहिल्या आवृत्तीचं उद्घाटन केलं आहे? प्रश्न मित्रांनो पहा 2017 या वर्षीचा प्रश्न आहे आणि आपण येत्या 16 डिसेंबर पासून पहा प्रॉपर आपण जे काही करंट अफेअर्स असणार आहे 2022 या वर्षाचं, तर यामध्ये जवळपास आपण संपूर्ण वर्षामधले जवळपास 100 पेक्षा जास्त व्हिडिओ जे आहेत हे फक्त आणि फक्त करंट अफेअर्सवर घेणार आहोत। म्हणजे आपलं जे काही सरळ सेवा असणार आहे त्यासाठी महत्त्वाचं असेल। तर पहा, नरेंद्र मोदी यांनी कधी 2017 या वर्षी स्वच्छ शक्ती कार्यक्रमाची पहिलं जे एडिशन आहे ते उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3। तर गांधीनगर या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला शहराच्या ऐवजी कधी कधी पहा मित्रांनो राज्य विचारलं जाऊ शकतं, तर राज्य असणार आहे याचं गुजरात आणि गुजरातची राजधानी आहे पहा गांधीनगर। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न तिसरा आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे। आपल्याला वाक्प्रचार दिला आहे ग्रहण सुटणे, याचा नेमका अर्थ काय होईल? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2। तर काळजी संपणे त्याला म्हणतो पहा आपण ग्रहण सुटणे किंवा ग्रहण संपणे। पर्याय 2 आपलं उत्तर असेल। प्रश्न चौथा आहे, शहरे आणि महानगरपालिकांच्या नूतनीकरण आणि शहरीकरण परिवर्तनाच्या अटल मिशनद्वारे स्वच्छता उत्कृष्ट पुरस्कार 2019 साठी तिसरे बक्षीस कोणी जिंकले होते किंवा तिसऱ्या बक्षिसाचे विजेते कोण होते किंवा कोणतं शहर होतं? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे। प्रश्न एक वेळा परत एकदा ऐका। शहरे आणि महानगरपालिकांचे नूतनीकरण म्हणजे त्यांचं नवीनीकरण करण्यासाठी आणि शहरीकरण याच्या परिवर्तनाच्या अटल मिशनद्वारे, लक्षात ठेवा अटल मिशनद्वारे स्वच्छता उत्कृष्ट पुरस्कार जो आहे 2019 वर्षाचा, त्याचं तिसरं प्राइज कोणी जिंकलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। तर कुंभकोणम हे जे शहर आहे या शहराने तिसरं प्राइज जिंकलेलं होतं। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। तर मित्रांनो, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्याद्वारे प्रकाशित असलेलं पहा तलाठी भरतीसाठी 186 प्रश्नपत्रिका संच जे आहे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे। 2010 पासून ते 2021 पर्यंतचे जेवढे काही परीक्षा झालेल्या आहेत त्यातील महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका यामध्ये त्यांनी घेतलेल्या आहेत। सोबतच यामध्ये आपल्याला 17,600 पेक्षा जास्त प्रश्न हे पाहायला मिळणार आहेत। यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे यांच्यासोबत त्यांनी संपूर्ण बुद्धिमत्ता यावर देखील एक पुस्तक पब्लिश केलेलं आहे आणि हे जे पुस्तक आहे हे TCS आणि IBPS यांच्याद्वारे घेण्यात आलेला जो नवीन पॅटर्न आहे, अभ्यासक्रम आहे, त्याच्याद्वारे हे आधारित पुस्तक आहे। आपल्याला या पुस्तकामध्ये 3000 पेक्षा जास्त प्रश्न जे आहेत हे सोडून दिलेले आहेत आणि सरावासाठी देखील काही प्रश्न देण्यात आलेले आहेत। आपल्याला जर हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तलाठी भरती सोबतच बुद्धिमत्ता चाचणी, तर आपण कोणत्याही महाराष्ट्रातील बुक स्टॉलवर जाऊन हे पुस्तक सहज पद्धतीने घेऊ शकता किंवा जर आपल्याला ऑनलाईन पुस्तकं जर हे पाहिजे असतील तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन देखील घेऊ शकता। प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे? हा मित्रांनो प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे। एक वेळा आपल्याला तलाठी भरती आणि 2 वेळा आपल्याला पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर राज्यामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर कोयना हा जो जलविद्युत प्रकल्प आहे हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या ठिकाणी पहा भैरा असं दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर ऑप्शन मध्ये कधी कधी आपल्याला भिरा असं देखील ऑप्शन येऊ शकतं, लक्षात ठेवा भैरा किंवा भिरा. आणि मोठा कोणता आहे तर कोयना. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 6 आहे, प्रसिद्ध रानकपूरचे जैन मंदिर किंवा चतुर्मुख धारण विहार हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. पहा या ठिकाणी आपल्याला जवळपास किंवा मध्ये प्रश्न विचारला आहे, म्हणजेच रानकपूरचे जैन मंदिर किंवा त्यालाच काय म्हणतात तर चतुर्मुख धारण विहार ते जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर राजस्थान या राज्यामध्ये आहे पहा चतुर्मुख धारण विहार. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7 आहे, जागतिक पाणथळ प्रदेश दिन 2019 याची थीम काय होती. मित्रांनो हे जे प्रश्न आहेत पहा यामध्ये करंट अफेअरचे देखील 2019चे काही प्रश्न आहेत, त्यातील हा प्रश्न आहे जागतिक पाणथळ प्रदेश दिन जो आहे हा 2019चा त्याची थीम काय होती. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 पाणथळ प्रदेश आणि हवामान बदल ही जी आहे ही 2019च्या पाणथळ प्रदेश दिनाची थीम होती. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 8 आहे, मुक्ता टिळक या पुणे महानगरपालिकेच्या बीजेपीच्या कितव्या महापौर आहेत. पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. तर ज्या मुक्ता टिळक आहेत ह्या पुणे महानगरपालिका बीजेपी म्हणजे भाजप, लक्षात ठेवा, तर भाजपाच्या कितव्या महापौर आहेत. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर पहिल्या महापौर आहेत कोण मुक्ता टिळक. लक्षात ठेवायचे प्रश्न महत्वाचा आहे. मुक्ता टिळक ह्या ज्या आहेत पुणे महानगरपालिकाच्या कोणत्या पक्षाच्या आहेत त्या बीजेपी पक्षाच्या पहिल्या महापौर आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, एप्रिल 2019 मध्ये भारतीय लष्करामध्ये सादर केलेल्या पहिल्या स्वदेशी लांब पल्ल्याच्या अस्त्रबंदुकीचे नाव काय आहे. या ठिकाणी मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा आपल्याला हा डिफेन्सवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर एप्रिल 2019 मध्ये भारतीय लष्कराने एक प्रदर्शन ठेवलं होतं किंवा एक सादरीकरण केलं होतं. तर त्यामध्ये स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशात आपल्या भारत देशामध्ये बनवलेली सर्वात लांब पल्ल्याची एक अस्त्र, लक्षात ठेवा अस्त्र म्हणजे या ठिकाणी शस्त्र देखील होऊ शकतं, तर ती बंदूक होती, तिचं नाव काय होतं. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर धनुष्य नावाची बंदूक होती. लक्षात ठेवा धनुष्य या नावाची एक बंदूक होती आणि ही जी आहे ही स्वदेशी लांब पल्ल्याची बंदूक आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 10 आहे, ऑक्टोबर 2018 मध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये विश्व शांती अहिंसा संमेलन आयोजित केले होते. कधी ऑक्टोबर 2018 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये विश्व शांती अहिंसा संमेलन आयोजित केलं गेलं. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर नाशिक या जिल्ह्यामध्ये साजरं करण्यात आलं होतं पहा विश्व शांती अहिंसा संमेलन 2018. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, मेटा जीवन गौरव पुरस्कार 2019 साठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली होती. पहा मेटा जीवन गौरव पुरस्कार 2019 सालचा, तर त्यासाठी कोणाची निवड करण्यात आली. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर महेश यलकुंचवार यांची निवड करण्यात आली होती पहा मेटा जीवन गौरव पुरस्कार 2019 या वर्षाचा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोण आतापर्यंतचे महाराष्ट्र राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री राहिले आहेत. मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा, कारण हा जो प्रश्न आहे आपण हा पोलमध्ये विचारला होता, म्हणजेच कम्युनिटीमध्ये विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर जवळपास 90% विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे. लक्षात ठेवायचंय आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री जे आहेत ते आहेत पहा पर्याय क्रमांक 1 तर शरद पवार. लक्षात ठेवायचंय शरद पवार हे जे आहेत हे 38व्या वर्षी मुख्यमंत्री झालेले आहेत महाराष्ट्र राज्याचे. आणि त्या ठिकाणी पहा जवळपास 90% लोकांनी जे उत्तर दिलं होतं ते होतं पहा देवेंद्र फडणवीस. तर देवेंद्र फडणवीस हे जे आहेत तर हे 44व्या वर्षी मुख्यमंत्री झालेले आहेत. लक्षात ठेवायचंय जर सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हटलं गेलं तर शरद पवार होते आणि त्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे तरुण मुख्यमंत्री जे आहेत ते आहेत पहा देवेंद्र फडणवीस. लक्षात ठेवायचे, पण या प्रश्नाचं उत्तर असणार आहे शरद पवार. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13 आहे, 61व्या संविधान दुरुस्ती कायद्याद्वारे भारतामधील व्यक्तींचे मतदानाचे जे वय आहे हे डॅश वरून 18 वर्ष एवढे कमी केले आहे. म्हणजे प्रश्न महत्वाचा आहे पहा, समजून घ्यायचा आहे. जे 61वी संविधान दुरुस्ती झाली आहे त्या कायद्यानुसार आधी किती होतं तर आधी मतदानाचं वय जे होतं पहा आधी मतदानाचं वय होतं पहा 21 वर्ष, पण जी 61वी घटना दुरुस्ती झाली त्याद्वारे 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आलं होतं. लक्षात ठेवायचंय पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. 21 वर्षावरून 18 वर्ष हे जे आहे वय करण्यात आलं मतदानाचं. पर्याय 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 आहे, नीरा प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे पहा, जे TCS पेपर घेत आहे यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला राज्य कोणत्या राज्यामध्ये आहे असे प्रश्न विचारले जातात. जास्त यामध्ये लक्षात ठेवा जिल्हा या विषयावर विचारले जात नाहीत.
या ठिकाणी विचारलंय की नीरा प्रकल्प जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे नीरा प्रकल्प. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. आपल्याला शब्द दिलेला आहे पहा साधार. तर साधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर साधारचा विरुद्धार्थी शब्द होईल पहा निराधार. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे 20व्या शतकाच्या सुरुवातीला सावरकर बंधूंनी कोणत्या गुप्त क्रांतिकारी संघटनेची सुरुवात केली होती? मित्रांनो यावर आपल्याला 4 वेळा प्रश्न विचारलेला आहे. फक्त प्रश्न थोडासा अल्टरनेट प्रश्न विचारलेला आहे. तर कधी कधी प्रश्न विचारला जातो तर खालीलपैकी अशी कोणती संघटना आहे की जी सावरकरांनी स्थापन केली आहे? या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो पहा सावरकर बंधूंनी स्थापन केलेली संघटना क्रांतिकारी संघटना. या ठिकाणी प्रश्न आहे की 20व्या शतकाच्या सुरुवातीला सावरकरांनी स्थापन केलेल्या संघटनेचं नाव काय आहे? तर लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 2 अभिनव भारत ही जी समिती एक संघटना आहे हिचे संस्थापक आहेत सावरकर. लक्षात ठेवा कधी कधी प्रश्न विचारला जातो की अभिनव भारत ही जी संघटना आहे ही कोणी स्थापन केली? तर केली आहे सावरकरांनी. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी स्थापन करण्यात आले होते? पहा जे आपले भारतीय सर्वोच्च न्यायालय जे आहे हे कोणत्या दिवशी स्थापन केलं गेलं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 28 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय सर्वोच्च न्यायालय जे आहे हे स्थापन करण्यात आलेलं होतं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे चांदणे या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता असेल? पहा चांदणे या शब्दाचा समानार्थी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कौमुदी हा जो शब्द आहे हा चांदणे कौमुदी. पहा चांदणे या शब्दाला समान असणारा शब्द आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे वाचन आकलन कौशल्यामध्ये भारतामधील मुलांना मदत करण्यासाठी गुगलने 2019 या वर्षी कोणता अनुप्रयोग सुरू केला होता? पहा कशासाठी मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. वाचन आकलन हे जे कौशल्य आहेत यामध्ये भारतामधील जे काही मुलं आहेत त्यांना मदत करण्यासाठी गुगल ही जी कंपनी आहे या कंपनीने 2019 या वर्षी एक टेस्टिंग म्हणजेच पहा एक अनुप्रयोग सुरू केला होता. तर त्याचं नाव काय आहे? उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 1 तर बोलो ह्या नावाचा एक उपक्रम होता किंवा त्याला एक प्रकारे आपण टेस्टिंग म्हणू शकतो. तर ही जी एक्सपेरिमेंट आहे हा गुगलने 2019 या वर्षी केलेला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे फेब्रुवारी 2019 मध्ये आंध्र प्रदेश ग्रामीण रस्ते प्रकल्पासाठी डॅश आणि भारत सरकारने 455 दशलक्ष डॉलर्स कर्जासाठी स्वाक्षरी केली होती. कधी आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे. फेब्रुवारी 2019च्या करंट अफेअर्स वरती आहे. तर आंध्र प्रदेश ग्रामीण रस्ते प्रकल्पासाठी भारत सरकारने आणि कोणी 455 दशलक्ष डॉलर्स एवढ्या कर्जासाठी एक स्वाक्षरी केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आणि कोणी तर भारत सरकार. पहा भारत सरकार आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक या दोघांनी एक करार झाला होता किंवा एक मंजुरी मिळाली होती. तर ती 455 दशलक्ष डॉलर्सची एवढी होती. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च खनिज क्षेत्र असलेला विभाग खालीलपैकी कोणता आहे? पहा राज्यामधील सर्वोच्च खनिज क्षेत्र असलेला विभाग आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर नागपूर हा जो विभाग आहे हा महाराष्ट्रामधील सर्वोच्च म्हणजे सर्वात जास्त खनिज क्षेत्र असलेला विभाग आहे नागपूर. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे वरून 2019 हा जो आहे हा मे 2019च्या सुरुवातीला गोव्यामध्ये नियोजित सर्वात मोठा नौदल अभ्यास होता. लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे. तर या द्विपक्षीय अभ्यासासाठी भारतासोबत कोणता देश सहभागी झाला होता किंवा सहभागीच्या ऐवजी आपल्याला एका ठिकाणी सामील हा शब्द विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा कोणता आहे? तर वरुण 2019 वरुण हा जो हे होता नौदल सराव पहा वरुण 2019 कधी झालेला आहे? तर मे 2019 या वर्षी कोणत्या ठिकाणी? तर गोव्यामध्ये नियोजित केला होता पहा जो की सर्वात मोठा नौदल अभ्यास होता. तर या द्विपक्षीय अभ्यासासाठी भारतासोबत दुसरा अजून कोणता देश होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर फ्रान्स आणि भारत या दोघांमध्ये झाला होता वरून 2019 हा जो आहे हा सर्वात मोठा नौदल अभ्यास. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे खालीलपैकी कोणाला आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते? पहा आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर राजा राममोहन रॉय यांना म्हटलं जातं पहा आधुनिक भारताचे जनक. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे.
प्रश्न 24 आहे, गुगामल राष्ट्रीय उद्यानाला मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जाते, तर हे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, तर प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे की जे गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे यालाच काय म्हटलं जातं? मेळघाट व्याघ्र प्रकल्प. लक्षात ठेवा, एकच नाव आहे किंवा नाव वेगवेगळं आहे पण दिलं आहे एकाच प्रकल्पाला. कोणत्या? गुगामल राष्ट्रीय उद्यानालाच मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणतात आणि हे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर अमरावती या ठिकाणी आहे पहा गुगामल राष्ट्रीय उद्यान, किंवा त्याला दुसरं नाव आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, मानवी डोळ्याचा कोणता भाग मंद आणि चमकदार प्रकाशाला संवेदनशील आहे? पहा, डोळ्यातील असा कोणता भाग आहे की तो मंद आणि जो चमकदार प्रकाश आहे, लाईट आहे, त्याला संवेदनशील असतो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, दंड व शंकू. हे जे दोन भाग आहेत आपल्या मानवी डोळ्याचे, हे चमकदार प्रकाश आणि मंद प्रकाश जे आहेत त्यांना संवेदनशील होतात. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे, खालीलपैकी कोणते इंधन जाळल्यानंतर सर्वाधिक वायू प्रदूषण निर्माण होईल? पहा, ऑप्शनमध्ये दिलेलं आपल्याला एक महत्त्वाचं इंधन आहे, तर ते कोणतं इंधन असं आहे की ते जाळल्याच्या नंतर सर्वात जास्त वायू प्रदूषण होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर वाळलेलं जे शेण आहे, किंवा या ठिकाणी पहा गाईचं दिलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला कधी कधी फक्त वाळलेलं शेण असंच ऑप्शन येऊ शकतं. तर वाळलेलं जे शेण आहे हे जाळल्यानंतर सर्वात जास्त वायू प्रदूषण होत असतं. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा 26 जीकेचे प्रश्न जे आपण 2019 या तलाठी भरतीला विचारण्यात आलेले घेतले होते. आपल्याला या 26 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये दिली जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.